शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। फक्त आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतीसाठी एआय धोरण मंजूर। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारचा निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। शेतीसाठी एआय धोरण मंजूर। राज्यामध्ये रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरू झाला आहे। 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सूनचा प्रवास परत सुरू झाला असून आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। जालना जिल्ह्यामध्ये 197 कोटी विमा भरपाई मंजूर। शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणारे जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी म्हणजेच की पीक विम्यासाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। त्यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पुढे आपण देणार आहोत। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पीक विम्यापोटी 197 कोटी रुपयांचा विमा मंजूर केला होता। त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झाली असून अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। बियाणांच्या दरामध्ये 10% वाढ। शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। मशागती आटोपल्या, आर्थिक गणित बिघडले। हमीभाव कमी पण इतर खर्चामध्ये होत आहे वाढ। यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे। बियाणांच्या दरामध्ये 10% वाढ। जून निम्मा सरला तरी फक्त 8%च झाल्या पेरण्या। पुणे विभागात सर्वाधिक। कोल्हापूर, नाशिक, लातूर विभागात हे वेग सध्या जर पाहायला गेलं तर आता जून महिना अर्धा संपला तरी राज्यामध्ये फक्त 8%च पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। आपल्या शेतामध्ये मोती पिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सोने चांदी ठेवले गहाण। शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। शेती पिकवण्यासाठी सोने चांदी ठेवले गहाण। कृषी मंत्र्यांच्या आदेशानंतरही खत कंपन्या लिंकिंगवर अडल्या। युरिया मिळणे अवघड, शेतकऱ्यांची नाराजी। तर आता खताची लिंकिंगचा प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी। शेतकऱ्यांना फळबाग विमा काढायचा आहे का? ॲग्रिस्टॅग क्रमांक आहे का? राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅग नोंदणी अनिवार्य। अखेर 2.5 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बोनस जमा। शेतकऱ्यांना दिलासा। आजपासून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी 20,000 रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात। अतिवृष्टीग्रस्त 11,748 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडचे काम बाकी। अकोला जिल्ह्यातील चित्र आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांना वाटप। शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी। नुकसान टाळेल, नफाही वाढेल। कृषी क्षेत्रासाठी राज्याचे महाअग्री योजना धोरण पाहायला मिळत आहे। 3 वर्षासाठी 500 कोटींची तरतूद। जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पूरस्थितीची शक्यता। कोकण मध्य महाराष्ट्राने जूनची सरासरी 16 दिवसांमध्ये ओलांडली। घाटमाथ्यावर विक्रमी पावसाची नोंद। कोकणामध्ये 23 पर्यंत अतिवृष्टीचा इशारा। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 कोटींवर निधी। महसूल विभागाची निधी वितरित करण्यास मान्यता। शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लक्षपूर्वक ऐका। आता खामगाव येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। अजून बऱ्याच तालुक्यांची आणि जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता खामगाव येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी आता 10 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला असून आता वितरित करण्यास देखील मान्यता दिली असल्यामुळे आता खामगाव येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती चांगलाच दिलासा आता मिळणार आहे। कर्जमाफीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते झाले आक्रमक। सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पाळले जात नाही। शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली केली जात असल्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत। शेतकऱ्यांचे तात्काळ कर्जमाफी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा देखील आता राज्य सरकारला इशारा। डिजिटल कृषी पायाभूत सुविधांसाठी 6,000 कोटी रुपये। पीएम किसान पीक विमा किसान क्रेडिट कार्ड आयडीशी जोडले जाणार आहेत। केंद्र सरकारने डिजिटल शेती मिशनसाठी ॲग्रिस्टॅग अंतर्गत 6,000 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर केला असल्यामुळे याचा आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील नक्कीच फायदा होणार आहे। 6,000 कोटींची तरतूद।
राज्यातील 381 सिंचन प्रकल्पांना मान्यता. सिंचन प्रकल्प, उदंचन, जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबद्ध पद्धतीने करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. नमो किसान योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती याच महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आधार अपडेटसह शेतकऱ्यांना आता KYC करण्याचे आवाहन केले जात आहे, कारण की KYC केले तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे. पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी. आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये आता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्च 2024 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर मे 2024 मध्ये 23 कोटी रुपये, त्यानंतर जून ते जुलै 2024 मध्ये 87 कोटी रुपये आणि ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 मध्ये 136 कोटी रुपये, म्हणजेच की साधारणपणे 260 कोटी रुपयांचा निधी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केला होता. यापैकी बहुतांश रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून बरीच रक्कम ही आता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहूयात. कांद्याचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मात्र अपेक्षित भाव नाही. कांद्याच्या ढिगाऱ्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न चिरडले. उत्पादन खर्च हा प्रति क्विंटल सुमारे 1800 रुपये आहे, पण गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना 1050 ते 1600 रुपयांदरम्यान दर मिळत असल्यामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे. राज्यातील शेतकरी नाराज. 10 कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार. PM किसान योजनेचा 20वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो आणि PM किसान योजनेचे 4000 रुपये जमा होणार. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी बाजार समितीने घेतला पुढाकार. हिंगणघाट क्रोबासने घेतला ठराव. ॲड कोठारी यांनी दिली माहिती. राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करण्यामध्ये यावी अशी मागणी. विमा भरपाईचे 409 कोटी रुपये मिळणे अद्याप बाकी. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मध्ये पीक नुकसानीपोटी एकूण 3847 कोटी रुपयांची विमा भरपाई राज्य सरकारने मंजूर केली होती. त्यापैकी बहुतांश रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये आली असून अजून बरीच रक्कम ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे. केंद्राच्या कांदा खरेदीमध्ये स्पर्धात्मक दराचा अभाव, शेतकऱ्यांची नाराजी. केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी प्रति क्विंटल 1435 रुपये दर जाहीर केला आहे. हा दर सध्या बाजारपेठेमध्ये मिळणाऱ्या किमतीपेक्षा 150 ते 250 रुपयांनी कमी असून यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत असल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक ऐका. एकंदरीत जर पाहायला गेला तर नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 36 लाख रुपये, मे 2024 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी 76 लाख रुपये, जून ते जुलै 2024 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी 302 कोटी रुपये आणि ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी 38 कोटी रुपये असे एकूण साधारणपणे 342 कोटी रुपयांची रक्कम नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झाली होती. त्यानुसार हे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यात येत आहे. आतापर्यंत बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये पावसाचा अंदाज. कोकण घाट माथ्यावर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता मान्सूनचा वेग पुन्हा एकदा वाढला असून आता शेतकऱ्यांना देखील पेरण्यांसाठी चांगलाच दिलासा मिळणार आहे. सोबतच आता उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये पावसाचा अंदाज आहे. कोकण घाट माथ्यावर देखील आता जोरदार पाऊस पडण्याची हवामान खात्याची शक्यता. आणखीन 450 कोटींच्या सिंचन प्रकल्पांवर गंडातार. जलसंधारण महामंडळाच्या स्तरावर प्रकल्प रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. आतापर्यंत 903 जलसंधारण प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द झाली असून अजून जलसंधारण महामंडळाच्या स्तरावर प्रकल्प रद्द करण्याची प्रक्रिया सुरू.
पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण की ज्या शेतकऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राइब केले आहे अशाच शेतकऱ्यांच्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सर्व काही अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असते। त्यामुळे एकच विनंती आहे, चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। आता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 82 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। ही रक्कम आता बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे। आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा झाली आहे। राज्यामध्ये 11.5 लाख हेक्टरवर पेरण्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पीक पाण्याचा आढावा। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये विविध भागामध्ये पेरण्या सुरू झाल्या असून आतापर्यंत राज्यामध्ये 11.5 लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। 7 जिल्ह्यांमध्ये 0% पेरण्या पाऊस असूनही राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये खरीपाची 1% पेरणी झाली नसल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 0% पेरण्या झाल्या आहेत। बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पेरण्यांना आता फळपीक विम्यामध्ये सहभागासाठी 4 पिकांना मुदतवाढ। मरक बहारामध्ये पेरू, द्राक्ष, संत्रा, लिंबू अशा 4 पिकांसाठी फळपीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। फळपीक विम्यामध्ये सहभागासाठी आता 4 पिकांना मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे। 30 जूनपर्यंत आता ही मुदतवाढ देण्यामध्ये आलेली आहे। हरभरा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी। बाजार समिती मुंबई या ठिकाणी हरभऱ्याची 177 क्विंटलची आवक झाली होती, तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 7,200 रुपये आणि सरासरी 7,050 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। बाजार समिती मुंबई। कांदा धोरणासाठी 19 सदस्यीय समिती स्थापन। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय। शेतकऱ्यांचे हित जोपासण्याला होणार आहे मदत। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। कांदा धोरणासाठी 19 सदस्यीय समिती आता स्थापन करण्यामध्ये येणार आहे। कृषी विभागाचे आडलेशाही धोरण। शेतकरी सवलतीच्या बियाणांपासून वंचित। सर्व्हर डाऊनमुळे सोयाबीनच्या सवलतीचे बियाणे मिळेना। सध्या जर पाहायला गेलं तर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी आता हातभार लावण्यासाठी दरवर्षी अनुदानावर बियाणे मिळत असले तरी अजून आता बरेच शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र। तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही कसली महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्यासाठी एकच विनंती आहे, जर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। धन्यवाद।